धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची शेती केली जाते। खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पिकाची लागवड करत असतात। मात्र महावितरणाच्या वतीने फक्त 8 तास वीज पुरवठा होत असल्याने अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम संकटात आहे। यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी 5 दिवस उपोषण केल्यानंतर कोहमारा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या 15 शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले आहे। राज्य सरकार हे गेंड्याचे कातडे घातलेले सरकार शेतकऱ्यांप्रती अनुकूल नाही, फक्त उद्योगपतींना 24 तास वीज देऊन शेतकऱ्यांवरती अन्याय करत असल्याचे शेतकऱ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। आमच्या या ठिकाणी लोड शेडिंग लावून घरगुती लाईटवरती यांनी लोड शेडिंग लावली की आम्ही शेतकऱ्यांना 12 तास विद्युत देऊ आणि त्यांनी 6 दिवस ते फक्त तोंडाला पाना पोचण्यासारखे 6 दिवस विद्युत पुरवठा केलेले आहे। लेकिन इथले लोकप्रतिनिधी हे फक्त नावापुरते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना फक्त आपले धंदे करायचे आहेत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासोबत त्यांना काही घेणं देणं नाही। कुठलाच लोकप्रतिनिधी इथल्या शेतकऱ्यांना 12 तास विद्युत पुरवठा मिळावा म्हणून या मागणीला घेऊन कुठेच पाठपुरावा करत नाही, म्हणून शेतकऱ्यामध्ये आक्रोश आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केला। आमचा आवाज दाबण्याचा काम या प्रशासनाकडून केला जात आहे, तरी आम्ही घाबरणार नाही, पुढे असं आंदोलन करू। जर यांनी आता 3-4 दिवसामध्ये आमची मागणी पूर्ण केली नाही तर विद्युत ऑफिसवर आम्ही पुन्हा धडक मोर्चा काढून पुरा विद्युत ऑफिस फोडण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत। शेतकऱ्यांना 12 तास विद्युत मिळावी या मागणीसाठी आपण शासनाला वारंवार पत्रव्यवहार केला आणि आम्हाला 12 तास विद्युत द्यावी या मागणीला घेऊन आम्ही रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस विभागाने आपल्या पदाचा दुरुपयोग करून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा काम आम्हाला उचलून गाडीत डांबून आणला। ही खरोखर एक शोकांतिका आहे। माझ्या एक शेतकरी म्हणून खरोखरच शेतकऱ्यांना 12 तास विद्युत मिळावी ही जनतेची मागणी आहे, पण शासन कुठलाही आत्ता 4 दिवसा अगोदर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं की आपण सोलर लावा, सोलरमुळे आपल्याला वीज मिळेल। पण आज जो शेतकऱ्यांचा धान मरत आहे, जी परिस्थिती आहे, यांचा आवाज हा उठवण्यासाठी आम्ही रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी आपल्या बलाचा दुरुपयोग करून वापर करून आम्हा शेतकऱ्यांना यामध्ये डांबून आणलं, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला। जोपर्यंत माझ्या शेतकऱ्यांना 12 तास विद्युत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अशाच पद्धतीनं म्हणजे मोर्चा करून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।